ऐरोली गावातील समाजसेविका व भाजपाच्या नवी मुंबई जिल्हा कमिटी सदस्य वैशालीताई द्वारकानाथ पाटील यांची ओळख अत्यंत मनमिळाऊ, शांत व संयमी अशी आहे। सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या वैशालीताई पाटील ह्या नागरिकांच्या नडीअडीला धावून जाणाऱ्या व्यक्तिमत्व आहेत। त्यांचा हा गुणधर्म पाहता त्यांचे चाहते रोज त्यांच्या भेटीला येतात। पालकमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत। नुकतेच ऐरोली गावात भव्य आरोग्य तपासणी शिबिर, मोफत औषध वाटप व ईसीजी तपासणी डी.वाय. पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। प्रमुख पाहुणे माजी महापौर सागर नाईक व भाजपा महामंत्री अनंत सुतार उपस्थित होते। मान्यवरांचे स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीत व महिलांनी औक्षण करून करण्यात आले। मान्यवरांनी आरोग्य शिबिराचा पाहणी दौरा केला व स्वतः तपासणी करून घेतल्या। यावेळी वैशालीताई पाटील यांनी सागर नाईक, अनंत सुतार व इतर मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच दिवा गावातील ग्रामस्थ यांचे देखील स्वागत केले। मान्यवरांनी वैशालीताई पाटील यांचे कौतुक करून सत्कार केला। आरोग्य तपासणी शिबिरामध्ये रक्तगट तपासणी, हाडांची तपासणी, स्त्रीरोग तज्ञ, ईसीजी, नेत्र तपासणी असे अनेक तपासणी महिला, पुरुष व लहान मुलांनी तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी लाभ घेतला। जवळपास सकाळी 10 ते 2 पर्यंत 375 आरोग्य तपासण्यांची नोंद झाली। यावेळी डी.वाय. पाटीलच्या सर्व स्टाफचा सत्कार करण्यात आला। यावेळी राजेश मढवी, सुदर्शन जिरगे, दिनेश पारेख, शिवाजी खोपडे, अनिल नागते, नरेंद्र कोटकर, रवी म्हात्रे, राम कोटकर, मारुती जोशी, निखिल मानकामे, राजेंद्र पाटील, सुरेश सांगळे, विनंता पाटील, डॉक्टर काशीनाथ पाटील, श्याम कोटकर, हर्षाली कोटकर, रमाकांत पाटील, दिनेश जोशी, सुरेश पवार, रोहिदास पाटील, वैशाली मानकामे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि श्री आनंदजी सुतार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वैशालीजी पाटील मॅडम यांनी आपल्याला असलेल्या सूचनेप्रमाणे, शिकवणीप्रमाणे समाजकारण प्रथम या माध्यमातून ऐरोली गावामध्ये आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। आणि आपण बघतच असाल की मोठ्या प्रमाणात लाभार्थी याचा लाभ या आरोग्य शिबिराचा त्या ठिकाणी घेत आहे। आणि निश्चितच नाईक साहेबांचे आम्ही सर्वजण कार्यकर्ते, आनंदजी सुतार साहेब, वैशाली पाटील मॅडम, आम्ही सर्व समाजकारण घेऊन लोकांसमोर पुढे जातो। राजकारण फक्त निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही करतो आणि इतर 5ही वर्ष आम्ही लोकांच्या सेवेसाठी तत्पर असतो। आता महापालिकेचे इलेक्शन आहेत, काही लोक तुम्हाला बाहेर येताना वेळातून निघताना दिसतील, नवीन नवीन कार्यक्रम होताना दिसतील, पण आमचे कार्यक्रम हे 5ही वर्षे न चुकता दरवर्षीप्रमाणे दररोज हे होतच असतात। त्यामुळे लोकांना माहिती आता की त्यांच्या सेवेसाठी कोण असतात। त्यामुळे प्रभाग 3 मध्ये आनंदजी सुतार साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली आपले सर्व जे कोणी असतील त्यामध्ये या ठिकाणी बीजेपी आणि त्या नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला इथून नगरसेवक त्या ठिकाणी वैशाली पाटील मॅडम निश्चितप्रमाणे या ऐरोली भागातून नेतृत्व करताना दिसत आहेत। नाईक साहेबांनी जी शिकवण दिलेली आहे ती हुबेहूब राबवताना त्या ठिकाणी दिसत आहे। आणि या ठिकाणी या भागामधून सर्व कार्यकर्ते वगैरे चर्चा करून या भागाचा कसा आपल्या भाजपाचा नगरसेवक निवडून येईल त्या पद्धतीने आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो। भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा नागरिकांसाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम करत असतो। वैशाली पाटीलने सुद्धा आजचा संकष्टीचा दिवस बघून आज लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता आणि लोकांना आवाहन केले की प्रत्येकाने येऊन आपले डोळे तपासणी, डोकं दुखत असेल, कसलाही आजार असेल, त्या आजाराचे येऊन इथं तपासणी करा। तपासणी केली, तुम्हाला जर मोठा आजार असेल तर त्याप्रमाणे डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये तुमचा मोफत इलाज केला जाईल। अशा प्रकारची नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी डी.वाय. पाटील आणि अनेक हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिर सुरू आहे। मी तर प्रत्येक शनिवारी माझं गेले कित्येक वर्षापासून माझं हे शिबिर चालू आहे। आज वैशाली पाटीलने सुरुवात केलेली आहे। ऐरोली गावामध्ये
याचा जास्तीत जास्त नागरिकांना फायदा व्हावा, त्याची चर्चा व्हावी की अशा प्रकारचं मोफत शिबिर आपल्याला मिळते आणि मोफत आपल्याला तर फायदा होत असेल तर निश्चित नागरिकांना त्याचा फायदा व्हावा. म्हणून आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते वैशाली पाटील यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांची सुरुवात आहे आणि ही सुरुवात आता कायमस्वरूपी राहील अशा प्रकारचे मी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि हा कार्यक्रम यशस्वी व्हावा अशी सर्व नागरिकांनी येऊन याचा फायदा घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो. ऐरोली गावामध्ये शिबिर सौ वैशालीताई द्वारकानाथ पाटील यांच्यातर्फे डी वाय पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. वैशालीताई द्वारकानाथ पाटील यांच्या प्रयत्नातून हा जो आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आहे तो पूर्णपणे पार पडत आहे. त्यामध्ये आम्ही स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, कान घसा तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, परत डोळ्यांचे डॉक्टर, हे सर्व डॉक्टर आम्ही इथे तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध करून दिलेली आहे. आणि या आरोग्य शिबिराच्या दरम्यान जर कोणी मोठा आजार किंवा जुना आजार आढळलाच त्यांना आम्ही आमच्या योजनेच्या माध्यमातून हॉस्पिटलमध्ये राशन कार्ड व आधार कार्ड, राशन कार्ड यांच्याद्वारे आम्ही मोफत सुविधा उपलब्ध करून देणार आहोत उपचारांसाठी. धन्यवाद. मी कांता राजेंद्र पाटील, मी ऐरोली रहिवासी आहे. आमच्या इकडे आज प्रभाग क्रमांक 3 इथे आमचे नवी मुंबई महानगरपालिका कमिटी भाजप सौ वैशाली द्वारकानाथ पाटील यांनी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्या कुठल्याही समाजकार्यात सहभागी असतात आणि त्या ऐरोली गावामध्ये कुठलेही म्हणजे काम छान पद्धतीने समाजकार्य करतात. त्यांनी ऐरोली गावात आज शिबिर हे भरवलेलं आहे. DY पाटील या इकडचे सगळे डॉक्टर आलेले आहेत. त्यांनी आमच्या म्हणजे सामान्य लोकांसाठी आरोग्य तपासणी, मोफत आरोग्य तपासणी त्यांनी आयोजन केलेले आहे. त्या अशा छान पद्धतीने समाजकार्य करतात. थँक्यू. क्रमांक 3 भारतीय जनता पार्टी ऐरोली गाव येथे आज आपण भव्य अशा आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. लोकनेते आदरणीय मान्य श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने आणि संजीवजी नाईक साहेब, सागरजी नाईक साहेब, अनंत सुतार साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज हे या भव्य अशा शिबिराचं आपण आयोजन केलेलं आहे. आणि या शिबिरासाठी सर्व नागरिकांनी खूप मोठ्या संख्येने भाग घेतलेला आहे. आणि या आरोग्य शिबिरासाठी हा कार्यक्रम आपला यशस्वी पार करण्यासाठी सर्व नागरिकांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद दिलेला आहे. सर्व कार्यकर्ते यांनी उपस्थिती दाखवली आणि या शिबिरासाठी आपल्याला सर्व काही सहकार्य केले त्याबद्दल मी सर्व नागरिकांची आभारी आहे. तसेच सर्व कार्यकर्त्यांचे, मान्यवरांचे मी आभार व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.